एकदा सुधा मूर्ती लंडन विमानतळावरून बंगलोरला परत येत होत्या. सुधा मूर्तींची फ्लाईट यायला अजून थोडा वेळ बाकी होता. तोपर्यंत सुधा मूर्ती इकडे तिकडे पाहत एका बेंचवर बसल्या होत्या. त्यांना आजूबाजूला ब्रिटिश उद्योगपती ते भारताच्या प्रगतीबद्दल बोलत असलेले आढळले. तसेच काही लोक त्यांना कन्नडमध्ये गप्पा मारताना दिसले, तर काही जण लोक मोबाईलमध्ये बघत बसले होते. सुधा मूर्ती नेहमी प्रवास करताना साडीऐवजी सलवार कमीज वापरत असत, कारण त्यांना प्रवास करताना सोयीस्कर वाटत असे. थोड्या वेळाने बोर्डिंगची अनाउन्समेंट झाली, त्यामुळे सुधा मूर्ती रांगेत उभ्या राहिल्या. सुधा मूर्तींच्या समोर 2 महिला उभ्या होत्या. त्यातली एक महिला एकदम स्टायलिश स्वरूपाची होती. जीन्स पॅन्ट व टी शर्ट आणि गुसी कंपनीची एक महागडी बॅग होती. दिसायला ती महिला एका उच्च सोसायटीमधील दिसत होती. तिच्यासोबत अजून एक महिला होती. ती महिला एका साडीमध्ये होती आणि तिच्या हातात बांगड्या घातलेल्या होत्या आणि तिचे केस व्यवस्थित विंचरलेले होते, त्यामुळे ती भारतीय महिला वाटत होती. अचानक समोरच्या बाईने बाजूला होऊन सुधा मूर्तीकडे पाहिलं आणि हात पुढे करत तिने विचारले, प्लीज मी तुमचा बोर्डिंग पास पाहू का? सुधा मूर्ती पास तिच्याकडे सोपवणार होते, पण ती एअरलाइन्सची कर्मचारी दिसत नसल्याने त्यांनी विचारले, का? त्यावर ती बाई म्हणाली, ठीक आहे, ही ओळ फक्त बिझनेस क्लासच्या प्रवाशांसाठी आहे. ती आत्मविश्वासाने म्हणाली आणि इकॉनॉमी क्लासच्या रांगेकडे बोट दाखवले. तुम्ही तिथे जाऊन उभे राहा. सुधा मूर्ती तिला सांगणार होते की माझ्याकडे बिझनेस क्लासचेच तिकीट आहे, पण दुसऱ्या विचाराने मागे ठेवले. मी बिझनेस क्लासमध्ये येण्याच्या लायकीचे नाही असे तिला का वाटले हे त्यांना जाणून घ्यायचे होते. म्हणून सुधा मूर्तीने त्यांना उत्तर दिले, मी तिथे का उभे राहू? त्या बाईने उसासा टाकला. ती बाई म्हणाली, मी समजावून सांगते. इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास तिकिटाच्या किमतीत मोठी तफावत आहे. बिझनेस क्लासची किंमत जवळपास 2.5 पट जास्त आहे. मला वाटते की ते 3 पट जास्त आहे. म्हणून बिझनेस क्लास तिकिटाशी संबंधित काही विशेषाधिकार आहेत. त्यावर सुधा मूर्ती आश्चर्याने म्हणाल्या, हो, खरंच का? मी खोडकर होण्याचे ठरवले आणि माहीत नसल्याची बतावणी केली. तुम्ही कोणत्या प्रकारच्या विशेषाधिकारांबद्दल बोलत आहात? सुधा मूर्ती म्हणाल्या. ती बाई आता जास्त वैतागलेली दिसत होती. आम्हाला 2 पिशव्या आणण्याची परवानगी आहे, पण तुम्ही फक्त 1 घेऊ शकता. आम्ही कमी गर्दीच्या रांगेतून फ्लाईटमध्ये चढू शकतो. आम्हाला चांगले जेवण दिले जाते आणि जागा आपण सीटची जागा वाढवून त्यावर सपाट झोपू शकतो. आमच्याकडे नेहमी टेलिव्हिजन स्क्रीन असतात आणि थोड्या प्रवाशांसाठी 4 स्वच्छतागृहे असतात. आता तुम्हाला फरक कळला असेलच. तुम्ही इकॉनॉमी रांगेत जाऊ शकता असा आग्रह महिलेने केला, पण सुधा मूर्तींना तिकडे जायचे नव्हते, त्यामुळे त्या ठाम होत्या. ती बाई तिच्या मैत्रिणीकडे बघून म्हणाली, या गावठी लोकांशी वाद घालणे कठीण आहे. कर्मचाऱ्यांना येऊ द्या आणि तिला कुठे जायचे आहे याची सूचना देऊ दे. ती आमचं ऐकणार नाहीये. विमानतळावर सुधा मूर्तींच्या समोरची लाईन पुढे सरकू लागली आणि त्या दोघी स्त्रिया आपापसात कुजबुजत होत्या. आता तिला इकॉनॉमिकल ओळीत पाठवली जाईल. तसे पण तिने आमचे ऐकायला नकार दिला. आम्ही तिला खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती काय गेली नाही. विमानतळावरील कर्मचाऱ्याला बोर्डिंग पास दाखवायची पाळी आली तेव्हा सुधा मूर्तींनी त्या दोन्ही बायकांना थोड्या अंतरावर थांबलेले पाहिले. काय होईल याची ते वाट पाहत होते. कर्मचाऱ्यांनी सुधा मूर्तींनाच बोर्डिंग पास घेतला आणि तेजस्वीपणे म्हणाला, परत तुमचे स्वागत आहे. आम्ही गेल्या आठवड्यात भेटलो, नाही का? त्यावर सुधा मूर्ती म्हणाल्या, हो, अगदी बरोबर. सुधा मूर्तीजीने जे झालं ते झालं जाऊ देण्याच्या उद्देशाने त्या स्त्रियांच्या काही पावले पुढे गेल्या, पण नंतर त्यांचा विचार बदलला आणि परत आल्या आणि त्यांना बोलू लागल्या, कृपया मला सांगा की मला बिझनेस क्लासचे तिकीट परवडत नाही असे तुम्हाला कशामुळे वाटले? माझ्याकडे नसले तरी मी कुठे उभे राहावे हे मला सांगणे खरोखरच तुमचा विशेषाधिकार आहे का? मी तुम्हाला काही मदत मागितली आहे का? त्या दोन्ही बायका सुधा मूर्तींकडे शांतपणे बघत होत्या. तुम्ही गावठी या शब्दाचा संदर्भ घेत होतात. याचा अर्थ असा होत नाही की आमच्याकडे पैसा नाही. तुम्ही दिसायला मॉडर्न दिसलात म्हणजे तुम्ही खूप शिकलेले आणि खूप संस्कारी लोक आहात असे वाटतं का? तुम्ही माझ्या दिसण्यावरून कसे काय म्हणालात की तुम्ही इकॉनॉमी क्लासमध्ये जावा म्हणून? त्या दोन्ही स्त्रिया निमूटपणे ऐकून घेत होत्या.
त्या दोन्ही बाईंनी शरमेने मान खाली घातली आणि सुधामूर्तींनी त्यांना खडे बोल ऐकवून निघून गेल्या. अशा प्रकारे सुधामूर्तींनी श्रीमंत दिसणाऱ्या बाईला चांगलाच धडा शिकवला. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार.